Hello friends, how are you? Fine. Okay. This is it or last lecture of this topic. The name of this topic is study of animal type, example cockroach, and today we will discuss very short small articles one by one. First one is fertilization and formation of ootheca. Then again very small article, development of egg. Then third, interaction with mankind. And last year, control measure of cockroach. ही छोटी छोटी आर्टिकल्स आज आता या लेक्चरला या टॉपिकचं हे शेवटचं लेक्चर आहे, 8वं लेक्चर आहे आणि या शेवटच्या म्हणजे 8व्या लेक्चरमध्ये हे छोटे छोटे पॉइंट्स आपण व्यवस्थित समजून घेऊया. लिसन केअरफुली वन बाय वन. फर्स्ट अबाउट फर्टिलायझेशन. You know very well the proper definition of fertilization. फर्टिलायझेशन ची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. Union of haploid male gamete and haploid female gamete to form diploid zygote is called as a fertilization. Haploid male gamete कोण असतंय? स्पर्म. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट कोण असेल? ओव्हा. हे दोघं ज्या क्षणाला एकत्रित येतील म्हणजे कशा पद्धतीनं हॅप्लॉइड मेल गॅमेट and haploid female gamete, these two combines to form diploid zygote is called as a fertilization. याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. मग कॉकरोचच्या संदर्भात कसं फर्टिलायझेशन होतं? मेल कॉकरोच, फिमेल कॉकरोच when unite with each other with the help of posterior end. कॉकरोचचा बॉडीचा खालचा भाग जो असतो तो अशा पद्धतीने असतो, याला पोस्टेरियर एंड असं म्हटलं जातं. as well as with the help of फॅलोमियर्स. फॅलोमियर्स आणि हा पोस्टेरियर एंड बोथ कॉकरोच मेल अँड फिमेल फॅलोमियरच्या मदतीनं हे पोस्टेरियर एंड ऑफ बोथ कॉकरोच एकत्रित येईल आणि त्यांच्यामध्ये मिलन होईल म्हणजे कॉप्युलेशन किंवा मेटिंग होईल. मग त्यावेळेला नेमकं काय घडतं तर मेल कॉकरोच रिलीजेस स्पर्म. मेल कॉकरोच काय करेल? हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे स्पर्म रिलीज करेल. रिलीज केल्यानंतर ते स्पर्म कुठे जातील? इनटू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे नेमकं कुठं जाईल? लास्ट फिमेल जेनायटल चेंबर. फिमेल जेनायटल चेंबर मध्ये स्पर्म जातील. फिमेल जेनायटल चेंबर मध्ये स्पर्म गेल्यानंतर ते पुढं देन ट्रान्सफर टू द स्पर्मॅथिका. काल आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्वतंत्रपणे डायग्रामच्या सहाय्याने समजून घेतली आणि त्यामध्ये तुम्हाला त्या डायग्रामची लेबल सुद्धा लक्षात आली असतील. तर त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो स्पर्मॅथिका नावाचा जो पार्ट आहे की जो स्मॉल पाउच लाईक दाखवला होता, या पद्धतीनं पहा, आठवत असेल, लाईक दिस पाउच लाईक स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज कॉल्ड एज ए स्पर्मॅथिका. आणि या ठिकाणी असं शेवटी दाखवलेलं होतं जेनायटल चेंबर. या जेनायटल चेंबर मध्ये हे स्पर्म रिलीज केले जातील अँड दॅट अगेन ट्रान्सफर टू स्पर्मॅथिका. ह्या स्पर्मॅथिका पर्यंत ते स्पर्म पास होतात, कॅरी होतात. या स्पर्मॅथिका मध्ये ते स्टोअर केले जातात, साठवले जाते. हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी फिमेल मध्ये काय होईल तर इकडे जे आपण अशा
ठेवलेल्या होत्या. त्या ओव्हरीज मध्ये ओव्हेरिओलच्या 8 रोज असतात आणि ओव्हरीज प्रोड्युसेस ओव्हा. ओव्हरी पासून कशाचं प्रोडक्शन होईल? ओव्हांचं प्रोडक्शन होईल. या पद्धतीनं या ओव्हरीजच्या पासून पुन्हा इथं काय असतं? ओव्हिडक्ट. त्या ओव्हिडक्ट माध्यमातून शेवटी कॉमन ओव्हिडक्ट म्हणजे व्हाजायना, तिथून इथं हे जेनायटल चेंबर पर्यंत ओव्हा येत असतात. म्हणजे जेनायटल चेंबर मध्ये शेवटी दोन्ही ओव्हरीकडून ओव्हा डिपॉझिट होतील. म्हणजे जेनायटल चेंबर मध्ये कोण येतील? ओव्हा. आणि नंतर मग स्पर्मॅथिकामध्ये जे स्पर्म स्टोअर झालेले होते ते पुन्हा तिथं पुन्हा जेनायटल चेंबर मध्ये येतील. आणि इथं म्हटल्याप्रमाणे युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे स्पर्म, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हा, हे जेनायटल चेंबर मध्ये एकत्रित त्यांचं मिलन होईल आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो. या पद्धतीचं कॉकरोच मध्ये फर्टिलायझेशन इंटरनल म्हणजे बॉडीच्या आत अंतर्गत घडतं, जेनायटल चेंबर मध्ये घडतं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम पुन्हा स्वतंत्र काढण्यासाठी मी इथं ब्लॅकबोर्ड वापरला नाही, कारण कालच्याच लेक्चरला आपण ह्या दोन्ही डायग्राम व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. दोन्ही सिस्टीम नेमकेपणाने समजून घेतलेले आहेत. त्यामुळे पुन्हा डायग्राम काढण्यासाठी मी वेळ वाया घालवला नाही. इथं एक लक्षात घ्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट जो जेनायटल चेंबर आहे त्याच्यामध्ये मेल स्पर्म डिपॉझिट करेल. ते स्पर्म पुढे कुठे जातील? स्पर्मॅथिकामध्ये जातील, तिथं स्टोअर होतील. इकडे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होईल? इकडे ओव्हरी असते, तिथून ओव्हा रिलीज होतील. ओव्हिडक्ट थ्रू व्हाजायना थ्रू शेवटी कुठे येईल? जेनायटल चेंबर मध्ये ओव्हा डिपॉझिट केले जातील. स्पर्मॅथिकापासून स्पर्म तिथे येतील आणि युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे स्पर्म, युनियन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट म्हणजे ओव्हा, तिथं दोघांचं फ्युजन होईल आणि मग खऱ्या अर्थानं फर्टिलायझेशन ही प्रक्रिया पूर्ण होईल. and this fertilization in cockroach is also internal type. अंतर्गत घडते, इंटरनल टाइपचे. हे पण बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ ऊथिका. मग पुढची स्टेप कोणती? तर फॉर्मेशन ऑफ ऊथिका. मग यापुढे काय होईल? हिअर द कोलॅटरल ग्लँड, इथं कडेला हे जे जेनायटल चेंबर आहे त्याच्या कडेला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोलॅटरल ग्लँड असते. and this collateral gland releases its secretion. स्वतःपासून असं सिक्रिशन सिक्रिट केलं जातं कोलॅटरल ग्लँड पासून, की जी इथं जेनायटल चेंबरच्या कडेला असते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असते. त्याच्यापासून म्हणजे कोलॅटरल ग्लँड पासून सिक्रिशन सिक्रिट होतं and forms here capsule म्हणजे वरती कव्हरिंग तयार करेल अराउंड देम. म्हणजे इथं जे फर्टिलायझेशन झालं असेल त्याच्या भोवती अशा पद्धतीने वरती कॅप्सूल किंवा कव्हरिंग तयार करतं. and that part is called as a ootheca. त्याला ootheca असं म्हटलं जातं. Again listen, collateral gland secretes secretion or substance and forms here outermost coating or capsule around them. इथं जे फर्टिलायझेशन झालेलं जे काय असेल झायगोट, त्याच्या भोवती अशा पद्धतीनं तो कव्हरिंग करेल, कॅप्सूल करेल. याला आपण ऊथिका असं म्हणतो. मग ऊथिका नेमका कसा असतो? इट मेजर्स अबाउट 8 mm लॉन्ग, 8 mm लॉन्ग, मिलीमीटर लॉन्ग, छोटा असतो. डार्क रेडिश ब्राउन और ब्लॅकिश ब्राउन इन कलर, अत्यंत डार्क रंगाचा असेल
रेडिश ब्राऊन किंवा ब्लॅकिश ब्राऊन ही त्याची रंगाची शेड असेल, लांबी त्याची 8 मिलीमीटर एवढी असेल, असा हा ऊथिका असतो. अँड इट कन्सिस्ट नियर अबाउट 2 rows. याच्यामध्ये 2 ओळी असतील. अबाउट 14 to 16 फर्टिलायझड एग्स, म्हणजे 14 ते 16 फर्टिलायझड एगच्या 2 ओळी असतील. या पद्धतीनं 1 2 1 आणि 2 अशा 2 ओळी असतील. 2 rows ऑफ 14 to 16. 14 गृहीत धरलं तर इकडं 7 इकडं 7, 16 गृहीत धरलं तर इकडं 8 इकडं 8, असे फर्टिलायझड एग्स आतमध्ये असतात. कोणात असतात? तर या ऊथिकाच्या आतमध्ये असतील. 2 rows ऑफ फर्टिलायझड एग्स. आणि अशा स्ट्रक्चरला ऊथिका असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? देन डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ एग्स. मग आता पुढे त्याची डेव्हलपमेंट कशी होईल? तर 3 टप्प्यामध्ये होईल. साहजिकच पहिलं कोण असणार आहे? फर्टिलायझड एग्स. पहिलं कोण असणार आहे? फर्टिलायझड एग्स. कारण फर्टिलायझेशन झालेलं आहे. साहजिकच ते एक कसं असणार आहे? झायगोट म्हणजे फर्टिलायझड एग असणार आहे. इट डेव्हलप्स इनटू निम्फल स्टेज. निम्फ. कारण इथं काय म्हटलंय बघा, डेव्हलपमेंट ऑफ एग्स कोणत्या प्रकारचा आहे? पोरोमेटाबोलस. पोरोमेटाबोलस. पोरोमेटाबोलस म्हणजे काय? तर डेव्हलपमेंट ऑफ एग ती त्या प्रकारची होते. पोरोमेटाबोलस म्हणजे नेमकी कशी होते? तर फर्टिलायझड एग्स नॉट डायरेक्टली डेव्हलप इनटू अडल्ट. अडल्ट मध्ये डायरेक्ट त्याचं रूपांतर होत नाही. तर मधली अवस्था कोण असेल? निम्फल स्टेज. अँड देन इट डेव्हलप इनटू अडल्ट. आणि मग अडल्ट मध्ये रूपांतर होईल. म्हणजे फर्टिलायझड एग्स त्याचं रूपांतर निम्फ आणि निम्फचं रूपांतर अडल्ट. आता फर्टिलायझड एग्स म्हणजे माहिती तुम्हाला झालं. हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट एकत्रित आल्यानंतर जो डिप्लॉइड झायगोट तयार होतो, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरचं जे एग असतं त्याला फर्टिलायझड एग असं म्हणतो. मग निम्फ म्हणजे काय? ऍक्च्युली इट इज जस्ट अ डेव्हलप्ड स्टेज ऑफ कॉकरोच. नव्यानं जन्म घेतलेली छोटी कॉकरोचची आवृत्ती. म्हणजे कॉकरोचनं जन्म घेतल्यानंतर छोटा कॉकरोच असेल, कॉकरोचचं छोटं पिल्लू असेल, त्याला आपण निम्फ असं म्हणूया. इट इज व्हेरी स्मॉल स्टेज ऑफ कॉकरोच. इट इज टोटली इमॅच्युअर इन ऑल सेन्स. स्ट्रक्चरली, फंक्शनली, सेक्सुअली, इन ऑल सेन्स सर्वार्थानं तो कॉकरोच छोटा असतो. बट लुक लाईक सेम कॉकरोच. अगदी अडल्ट कॉकरोच सारखं दिसतं, हुबेहूब दिसतो, कारण ते कॉकरोचचं छोटं पिल्लू असतं. सेम कॉकरोच सारखंच दिसतं पण छोटं असतं. याला म्हणायचं निम्फ. अँड देन दिस निम्फ डेव्हलप्स इनटू अडल्ट. बट नियर अबाउट 13 टाइम, 13 वेळा, 13 टाइम इक्डायजेस और मोल्टिंग टेक्स प्लेस. कॉकरोचचा फायलम कोणता आहे? अर्थ्रोपोडा. त्याचं वरचं एक्झोस्केलेटन कसं आहे? कायटिनस टणक आहे, रफ अँड टफ असतं. मग वरची त्वचा फुटावी लागते, नवीन दुसरी यावी लागते. वरचं टणक आवरण पुन्हा पुन्हा फुटतं, ब्रेक होतं, नवीन दुसरं येतं. हे वरचं आवरण पुन्हा पुन्हा ब्रेक होणं याला मोल्टिंग किंवा इक्डायजेस असं म्हटलं जातं. हे 13 वेळा घडतं. अँड देन फॉर्म अडल्ट. आणि मग शेवटी एक व्यवस्थित वेल डेव्हलप्ड मोठा कॉकरोच तयार होतो. 13 वेळा त्याची वरची त्वचा फुटते,
त्याला इकडायजेस्ट किंवा मोल्टिंग म्हटलं जातं. या पद्धतीनं फर्टिलायझर इज डेव्हलप इनटू nymph डेव्हलप इनटू अडल्ट. दॅट डेव्हलपमेंटल स्टेज इज कॉल्ड ॲज ए पॉरोमेटाबोलस. या पद्धतीनं कॉकरोचची डेव्हलपमेंट होत असते. हेही बेसिकली तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहित असणं अपेक्षित आहे. द नेक्स्ट पॉइंट, इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड. आपल्याशी कॉकरोचचा कोणकोणत्या संदर्भात संबंध येतो, तर दोन्ही अर्थाने संबंध येतो. निगेटिव्ह ॲज वेल ॲज समव्हॉट पॉझिटिव्ह. जास्तीत जास्त नकारार्थी आपणाला त्याचा म्हणजे संबंध येतो. उदाहरण द्यायचं म्हणजे यू नो व्हेरी वेल हिअर कॉकरोचेस आर मोस्टली फाउंड इन सीवेज पाईप. बेसिनची पाईप असेल, टॉयलेटची पाईप असेल, ह्या ज्या सीवेज पाईप असतात, चेंबर असतात, अशा घाणीच्या ठिकाणी शक्यतो कॉकरोचेस असतात. गटर वगैरे खालचं पाईपलाईन जे असतं आपलं घरामध्ये, मग ते किचनचं असो, टॉयलेट बाथरूमचं असो, ते जे प्लंबिंगच्या पाईप असतात, सीवेजच्या पाईप, चेंबर्स, अशा घाणीमध्ये कॉकरोच राहत असतात. साहजिकच त्यांच्या बॉडी बरोबर काय येतील, पॅथोजन्स. हिअर कॉकरोचेस कॅरी सो मेनी व्हरायटी और टाइप्स ऑफ पॅथोजन. हे सगळे पॅथोजन त्यांच्या कॉकरोचच्या बॉडी बरोबर येत असतात. अँड कॉन्टामिनेटेड फूड अँड वॉटर. आपलं प्यायचं पाणी असेल, आपलं खायचं अन्न असेल, ते दूषित, खराब, प्रदूषित करून टाकतात. अँड कॉजेस सो मेनी टाइप्स ऑफ डिसीजेस. एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड. या पद्धतीनं कॉलरा, या पद्धतीनं डायरिया, डिसेंट्री, असे वेगवेगळे आजार, रोग कॉकरोच पसरवत असताना आपल्याला दिसून येतील. म्हणजे या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रचंड कॉकरोच त्रासदायक आहे. ॲज वेल ॲज यू नो व्हेरी वेल कॉकरोच कॉन्टामिनेट फूड वॉटर. अन्न पाणी दूषित करतोच करतो. अँड समटाइम्स डॅमेज अवर क्लॉथ. कपडे सुद्धा खराब करतो. डॅमेज अवर फर्निचर, डॅमेज अवर गोडाऊन्स. आपण जे काय आपलं अन्नधान्य साठवून ठेवलेलं असतं, गहू असेल, तांदूळ असेल, जे काय आपलं गोडाऊन मध्ये जे धान्य असतं, ते धान्य खराब करतो. फर्निचर खराब करतो. आपली भांडी, कपडे सगळं खराब करून टाकतो. या अर्थानं तो अत्यंत तोटा, त्रासदायक असा हा ॲनिमल असलेला आपल्याला दिसून येईल. बट हिअर समटाइम्स, पण दुसऱ्या अर्थानं जर विचार केला तर थोडाफार तो उपयोगाचा आहे. कोणत्या अर्थानं? हिअर दिस कॉकरोच अल्सो युजफुल इन फूड चेन. फूड चेन मध्ये मात्र इकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून, फूड वेब किंवा फूड चेनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कॉकरोच जरा उपयोगाचा आहे. बिकॉज कॉकरोच इज ए एक्सलंट फूड ऑफ सम amphibians, सम रेप्टाइल्स, बर्ड्स. म्हणजे अँफिबियन, रेप्टाइल, बर्ड्स यांचं कॉकरोच हे खाद्य आहे. त्यांना त्यांचं खाद्य म्हणून कॉकरोचचा उपयोग होतो. म्हणजे फूड चेन, फूड वेब, इकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कॉकरोचचा इतर प्राण्यांना त्यांचं अन्न म्हणून उपयोग होतो. अँड हिअर समटाइम्स यू नो व्हेरी वेल मॅन ऑल्सो युज्ड ॲज ए फूड. काही ठिकाणी माणूस सुद्धा कॉकरोचचा अन्न म्हणून उपयोग करतो. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे इन साऊथ अमेरिका, चायना, म्यानमार, अशा काही शहरं आहेत, असे काही देश आहेत की कॉकरोचचा खाद्य म्हणून उपयोग करतात. युज्ड ॲज ए फूड. कॉकरोचला खात असतात. अशा पद्धतीचे काही देश आहेत की जिथं माणसं त्याचा अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणजे काही ठिकाणी त्याचा थोडाफार फायदा होतो. या पद्धतीचं इंटरॅक्शन्स विथ मॅनकाइंड. अँड लास्ट इयर कंट्रोल मेजर. हाऊ टू कंट्रोल. शक्यतो कॉकरोच हा
मॅक्झिमम आपल्याला त्रासदायक आहे, तोट्याचा आहे. त्यामुळं या ठिकाणी त्याचं कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर दोन प्रकारे कंट्रोल केलं जातं. पहिला गुड सॅनिटेशन, म्हणजे ज्या आपल्या काय सीवेज पाईप असतात त्या अत्यंत बंदिस्त असल्या पाहिजेत. त्याचे चेंबर वगैरे एकदम पॅक असणं गरजेचं आहे. सतत त्याच्यातून पाणी जाणं गरजेचं आहे. पाणी जितकं जास्त प्रेशरनं जाईल तितकं त्या ठिकाणी कॉक्रोचेस आपल्याला आढळणार नाहीत. प्रकाश, गुड व्हेंटिलेशन, एअर, हवा खेळती असली पाहिजे. लाईट, प्रकाश भरपूर खोल्यामध्ये असला पाहिजे. मग ते किचन असो, गोडाऊन असो, त्या ठिकाणी भरपूर प्रकाश असेल, उजेड असेल, हवा खेळती असेल. डार्क शेडी मॉइस्ट प्लेस नसेल. आपली भांडी क्लीन असतील, स्वच्छता घरातील व्यवस्थित असेल, फर्निचर कमीत कमी असेल किंवा असेल तर त्याची स्वच्छता आपण जर बाळगली, आपल्या भिंती वगैरे असतील तर त्याच्या क्रॅक्स किंवा सर्वायसेस, त्याच्या खाचा, खड्डे भरून घेणं गरजेचं आहे. लांबीच्या साह्यानं ते फिलअप करून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीनं जर आपण योग्य ती दक्षता घेतली तर कमीत कमी कॉक्रोचेस होतील. या पद्धतीनं आपण कंट्रोल करू शकतो. अँड देन नेक्स्ट, केमिकल कंट्रोल. आणि एवढी दक्षता घेऊन सुद्धा जर आपल्या घरामध्ये कॉक्रोचेस झाले तर मग केमिकल कंट्रोल करावं लागेल. देर आर सो मेनी व्हरायटी ऑफ केमिकल्स युज्ड टू कंट्रोल कॉक्रोचेस. कॉक्रोचना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स वापरली जातात. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट्स. ऑर्गॅनोफॉस्फेटचा उपयोग केला जातो. दुसरं बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिडचा सुद्धा उपयोग केला जातो. तिसरं कार्बामेट्स. कार्बामेट्स सुद्धा वापरात आणलं जातं. अँड पायरिथ्रॉइड्स. पायरिथ्रॉइड्स किंवा ते स्प्रे मारण्याचं असतं, हिट कॉक्रोच. हिटनं ते स्प्रेचं जे असतं, तुम्ही टीव्ही चॅनलला ॲडव्हर्टाईज पाहत असता. या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे कॉक्रोच वरती आपण कंट्रोल करू शकतो. थोडक्यात घरातील अत्यंत स्वच्छता असेल, हवा खेळती असेल, भरपूर प्रकाश असेल तरी सुद्धा कॉक्रोच वरती आपण नियंत्रण आणू शकतो. या पद्धतीनं हा टॉपिक होता. आणि अजून एक आता सांगताना राहून गेलो की जसं आपण कॉक्रोचचा आता स्टडी केला तसं प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट करत असताना त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, त्याची नर्वस सिस्टीम कशी आहे असा अभ्यास करण्यासाठी सुद्धा प्रयोगशाळेमध्ये कॉक्रोचचा उपयोग केला जातो. या अर्थानं सुद्धा कॉक्रोच आपल्याला उपयोगाचा आहे. म्हणजे थोडाफार तो उपयोगाचा आहे आणि बऱ्यापैकी तो आपल्याला त्रासदायक आहे. दोन्ही अर्थानं तो ॲनिमल आहे. हे बेसिकली तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. इथं या ठिकाणी आपला हा टॉपिक पूर्ण संपलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस टॉपिक. इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.